आणि आजचा रंग लाल. आता त्याने हे जळलेलं डोंगर आहे बघ पूर्ण विभूती वॉटरफॉल. गोव्यात गेल्यावर कळेल ना माझ्यासाठी कशी काही ट्रिप होती. हे घेतला आहे आम्ही मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवे तारळे म्हणून गाव आहे त्याच्या पुढे. हाय हॅलो वेलकम टू बॅक. दुसरा दिवस सुरू आहे गोकर्णमध्ये आणि आज आहे मला वाटते मंगळवार. घटस्थापनेचा दुसरा दिवस. आजचा रंग आहे लाल. लाल हा बघा लाल झगामगा लाल बघा. तर वाकायला लागते राव. ऋषीचा लुक मला लुक दाखवू दे रे ऋषीचा पब्लिक लुक. गाईज लुक सगळ्यांचे लुक्स बघा कारण खूप खर्चिक लुक आहेत हे. खर्चिक लुक आहे. सर तुमच्या खर्चाचा बोला. ठीक आहे 3000 बोलला का त्याच्याबद्दल काय बोलला त्याच्याबद्दल काय बोलला. आणि आजचा रंग लाल. सगळ्या गाईचा रंग लाल. आणि जिमची पण आहे लाल लाल. कुठं पोहोचली आता. याना केव्ज. कसली भारी बोलली रे आता. कसं याना केव्ज. केव्ज लावता आपण. म्हणजे असं याना केव्ज म्हणलं याना केव्ज असं लोकांना वाटलं तर पाहिजे ना यावर. कसं वाटलं पाहिजे. याना केव्ज. याना केव्ज. कंटिन्यू चल पुढे. शिवा आणि राक्षस ते त्याचं नाव विसरलो मी. त्या दोघांची फाईट झाली होती इथं. त्या दोघांच्या फाईट मध्ये एकमेकांना मारताना जे टाकलंय आग ते अस्त्र असतं अस्त्र. हा तर त्याने हे जळलेलं डोंगर आहे बघ पूर्णपर्यंत काळा जळलेला काळा पाषाण दिसतो. म्हणजे दोघ हा ते आपण रामायणात महाभारतात बघायचो ते. कुदळे सर काय सांगसाल ही लेन बघून. नेत्रसुख खरंच. अरे काय मध्ये बघ एवढाच विचार येतो की हे कसं झालं असेल कसं बनलं झालं ना कळलं ना. कुणी नाही कळलं. शिवा आणि ब्रह्मराक्षस त्यांच्यात फाईट झाली इथं. हा तर महाराष्ट्रात तर केलं पाहिजे. हे ज्वालामुखी पडतात ना त्याच्यामुळे पण धूमकेतू पण पडलेला असेल. हा तेच ना की डोंगर तयार. ते जाळलं. भगवान शंकराचं महादेव का मंदिर थोडं बघा तुम्ही मध्ये कट करायचं. डायनासोर जुरासिक पार्क. डायनासोरचा आवाज.
आजच्या दिवसाचं शेवटचं डेस्टिनेशन काय? विभूती वॉटरफॉल. हा, जो खूप टॉल आहे, खूप ऐकले त्याच्याबद्दल कोकण मधला, आणि त्याचं खूप अशी काही वैशिष्ट्य. विभूतीच बोललो अरे तू विभूतीच म्हणाला तो. अरे विभूती. तर शेवटचं डेस्टिनेशन आहे आमचं विभूती वॉटरफॉल. आणि इव्हिनिंगचे किती वाजले? 6 वाजले. जो बंद होतं 6ला, पण आता बघूया आम्ही परत कधी येणार नाही येणार माहित नाही. त्यामुळं कारण आता आमचा शेवटचा लेट्स गिव्ह इट अ ट्राय. हाच तो वॉटरफॉल ज्याला आपण पोहोचलो आहोत. कसं वाटलं गोकर्ण? कसं वाटलं? काल कुठं कुठं गेला होता तुम्ही? काल कसं वाटलं? काल कुठे गेलो होतो बघायला? ह्याच्या आधीचा ब्लॉग बघा. आधीचा नाही हो, ह्याच्यातच फुटेज. त्याच्या आदल्या दिवस झाला. बरं वाटलं कसं काय ते सांगा. छान वाटलं, मस्त वाटलं. मस्त. कशी झाली ट्रिप तुमची गोकर्णची? छान झाली. काय वाटतंय? तुमचा बर्थडे गोव्यात होतोय. माझा बर्थडे वॉट बर्थडे? अहो तुमचा बर्थडे आहे ना आज संध्याकाळी. कसं वाटतंय? गोव्यात गेल्यावर कळेल ना. म्हणजे होणार आहे त्याच्याबद्दल काय फिलिंग आहे? पहिल्यांदा आलाय गोव्याला? घ्या पहिले राहिले ज्यांच्यासाठी ही ट्रिप होती त्यांचं काहीतरी म्हणणं असेल. माझ्यासाठी कशी काही ट्रिप होती? तुम्हाला डिटॉन व्हायचं. डिटॉन म्हणला तर डिटॉन करावं लागेल आता. काय कसं वाटतंय? चांगलं वाटतंय सर. मी कसं वाटतंय हे मागच्या जवळजवळ तुमच्या आतापर्यंत जेवढे ब्लॉग झाले त्याच्यात सगळ्यामध्ये सांगून झालं. सगळ्या आज जे काही इथं गोकर्णाला ट्रिपची आपण सांगता करत आहे त्याबद्दल गोकर्णाचीच सांगत आहोत. गोकर्णाला एक डेस्टिनेशन संपलं ना. एक डेस्टिनेशन संपलेलं आहे ट्रिपचे सांगा. एक डेस्टिनेशन आपलं सुटतंय संपलेलं आहे, त्यामुळे मला भारी वाटते. इथं जे काही आपण फन केलेलं आहे त्याची मजा आली. काय केलंय? कसं फन केलेलं आहे, फन करा. त्याची मजा आली. मजा आली बॉईज. काल रात्री तर लय मजा आली. कालची मज्जा, स्विमिंगची मज्जा, अरे कबड्डीची मज्जा तर लय आली. त्याच्यानंतर महेशला भूक लागली होती त्याची तर लय मजा आली. आणि रात्री तर असली मज्जा आली. मला आयुष्यात कधीच एवढी मज्जा आली नव्हती. मन तुझं जलतरंग, अरे तुझा साथ, मन तुझं जलतरंगी. चल फोटो काढ. गुड मॉर्निंग. आणि सगळ्यांचं आवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आहे. अरे हे बघ ब्युटी मार्क. आणि तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आहे आणि गोकर्णची सकाळ मॉर्निंग. आम्ही चाललो आहे मंदिरात, जे आहे भोलेनाथांचं मंदिर आहे. आज आहे वार बुधवार. शंकराला जायचं अतुल दिवस असं म्हणणं होतं. त्यांच्या मुद्द्याला हे करून नाश्ता करून सगळ्या लेडीज अशा चकाचक होऊन निघाल्या. गाडी बघा मसाल्याची शॉप. अतुलजी थांबा. अरे अतुल स्मेल कसला भारी येतोय रोज. मलाई पेढा स्मेल. आपण पुढे जाऊन पाया पुढे जाऊ पाया पुढे. आज जायला लुंगी लागते रे इथपर्यंत.
हा येतो हा गोकर्णच्या खरेदीमध्ये घेतला आहे आम्ही ताट, जो की आमच्या घरात लागणार होता. कारण मिस करतो. आमचे प्रिय परममित्र सांप्रदायिक कुटुंबातून येतात, ते आम्हाला ठाऊक आहे. तर ह्यांची इच्छा आम्ही पूर्ण केली. ते म्हणाले टाळ घेऊया, कारण आई साहेबांचा फोन आला की काय येतोय महेश घेऊन गोकर्णवरनं. आता थांब. ऑटोमॅटिक साऊंड आहे, नॅचरल साउंड है. हाउ मच? ये 1800 मेटल का है सर, ये हाथ से बनाया हुआ है. आप देखो ये आणि आम्ही गोकर्ण नंतर पोचलो गोव्यामध्ये. गोव्यामध्ये पोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही लंच केला, कारण सगळ्यांना खूप भूक लागली होती. आणि तिथे बड्डे गर्लचा बड्डे पण सेलिब्रेट केला. त्यांनी मस्त केक आणला होता आणि आम्ही लंच करून टुवर्ड्स परतीच्या प्रवासाला निघालो. बड्डे गर्ल जेवायला बसलेत आणि आपण आता ब्लॉगचा पण एंड करतोय, कारण दुसरे पण मेंबर खूप ताटकळलेत मागापासून. आता दही आहे, हा एकच नंबर हे दिसतंय, कसं आहे विषय मस्त कसा? दिसतंय. रेफरन्स कुणाचा होता, कुठं आहे हे सांगा सगळ्यात महत्वाचं. हे अन्नपूर्णा कुठल्या हायवेवर? मुंबई गोवा आहे. मुंबई गोवा हायवे. तारळे म्हणून गाव आहे, त्याच्या पुढे. आमचे महेश सर इथे जेवून गेले. खास विशेष आपले महेश जाधव हे तळ कोकणात नेहमी इथेच येतात. त्यांना कोकण खूप त्यांना कोकण फारच आवडतं, तर त्याच्यामुळे ते इथे खास, म्हणजे आम्ही त्या साईडला होतो, कारण आम्ही अर्थात घरी चाललोय, तर जाताना की याच ऑपोजिट साईडला असून सुद्धा थांबून हट्टाने टेस्ट बघा, पण टेस्ट बघा आणि कमेंट. बघायचे. तर आम्ही सरांच्या आग्रहात थांबलोय. आलेलो आहोत. बघूयात आता ही चव कशी यायची. तर रात्रीचं जेवण झालंय आणि मगाची नक्कीच सवय नव्हती. या आपण ब्लॉगचा आणि ट्रिपचा पण आमचा एंड होतोय. तर गोव्याची ट्रिप आमची एंड होत आहे आणि सगळ्यांच्या रेफरन्सनी जेवाय, म्हणजे माझ्या रेफरन्सनी जेवाय थांबले होते. एकंदरीत आमचे चालक आणि यांना विचारलं पाहिजे. बड्डे गर्लचं झाले, यांचं राहिले. स्वप्नील आणि नितीश यांचा रिव्ह्यू. कशाला वेळ घालवला मग आमचा? जेवण कसं होतं? हा, जेवण कसं वाटलं किंवा बोललो रे. महेश सरांनी जे काय सजेस्ट केलेलं हॉटेल हे पूर्णपणे आम्हाला चांगलं वाटलं, आवडलेलं आहे. हा, अन्नपूर्णा हॉटेल. अन्नपूर्णा झालं. व्हेज जेवण खूप मस्त होतं. नॉनव्हेज आम्ही खाल्लं नाहीये. व्हेज खाणाऱ्यांनी व्हेज बद्दल बोलण्यात उत्तम होतं. गुलाबजाम नॉनव्हेज पण उत्तम, एकदम घरगुती. तर हायवेने आपल्या हायवे मसाला होता. हायवेने आला तर अन्नपूर्णा हॉटेलला या, जे आहे खारेपाटणच्या इथून पुढे आलं की ताळेरेच्या अलीकडे. चालेल, ब्लॉगचा एंड करूयात मित्रांनो. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.